राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्काराने नित्यानंद कुंभार यांचा सन्मान. समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास केंद्र सेवा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या प्रतिष्ठित सोहळ्यात सांगली येथील साप्ताहिक कुंभशिल्प व न्यूजचे संपादक नित्यानंद कुंभार यांना राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अभिनेत्री सौ मीनाक्षी महादेव पाखरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब तोरसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रामकृष्ण कोळवणकर, मंगेश नाईक, रावसाहेब घोडेराव, महेश पाखरे, अलका नाईक, अशोक मोहिते, उत्तमराव सोनवणे, विजय आगवानी तसेच गौराई नागरी सहकारी पतसंस्था मुंबई मर्यादितचे चेअरमन आनंद शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, लातूर, मुंबई आणि पुणे येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विकासरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली. शिल्पा पवार यांनी वेलकम डान्स सादर केला, तर रावसाहेब साळवे यांनी महाराष्ट्र गरजा हे गीत सादर करत वातावरण भारावून टाकले. स्निजा फडतरे या अवघ्या 6 वर्षाच्या बालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. तसेच आशा सातपुते यांनी मिमिक्री, जयश्री वारशिंगे यांनी गीत, अनुसरी खांडेकर व उपासना किरपण यांनी लावणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय भाऊसाहेब कांबळे यांनी नाटिका, प्रमोद सूर्यवंशी यांनी नृत्य, तर गोविंद मालोणकर यांनी साईबाबांची अप्रतिम भूमिका साकारली. लहानग्या सर्वेश पाटील या व्हाईस ॲक्टरने विविध आवाज सादर करून विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सौ मीनाक्षी पाखरे, महेश पाखरे, अशोक मोहिते, प्रभाकर वाखारे, दत्ता खरे, प्रमोद सूर्यवंशी, संगीता वानखेडे, गीता राजपूत, बाळासाहेब तोरसकर, पौर्णिमा पाईकराव, मीनाक्षी अहिरे, सोनल कापडणेकर व संध्या वाघमारे यांनी केले. कांदिवली पूर्व येथील अशोक सावंत हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन अहिल्यानगर येथील मुख्याध्यापक संदीप बापू रासकर यांनी प्रभावीपणे केले. वैभव बागवे आणि संगीता वानखेडे यांनी त्यांना सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कलाकार व पुरस्कारार्थी उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला. पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की सोनं नाही, नाणं नाही, माणसं पाहिली घडलेली, पानं नाही, माणसं पाहिली घडलेली आणि मातीमध्ये उगवून सुद्धा आकाशाला भिडलेली माती. मॅडम इथे बघा एकदा कॅमेरामध्ये. काय बोलावं, कसं चालावं यांनी आम्हाला एक संदेश दिला आहे की माणसाने नेहमी सरळ बोलावं, माणसाने नेहमी. त्यानंतर नमस्कार. त्यावेळी आणि खरोखर कौतुकास पण असते त्यांना देखील आपण या ठिकाणी खरोखरच कोणत्याही कार्यक्रमाची शोभा ही सूत्रसंचालकच आणू शकतो याचं उदाहरण त्यांनी उत्तम दाखवून दिलेलं आहे. अनेक मैफिली सजवल्या आपल्या नेतृत्वाने, अनेक मैफिली गाजवल्या आपल्या वक्तृत्वाने, अनेक मैफिली सजवल्या. IWC सोशल वर्कर. खरं तर हा माझा सन्मान नसून हा मीनाक्षी मॅमचा सन्मान आहे. आज मला जे व्यासपीठावरची जी सुवर्ण संधी मिळाली ती मीनाक्षी मॅममुळेच मिळाली. आज आपण इथे जे बसलेले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या कार्याचा, गुणाचा गौरव व्हावा. तर ह्या मॅडमनी इतक्या प्रयत्नातून 2 महिने व्हॉट्सअपवर मेसेज करण्यापासून, खाण्यापिण्यापासून, येण्या जाण्याची काळजी घेण्यापासून जे काही प्रयत्न केलेले आहेत ते मीनाक्षी मॅम त्यांच्यामुळेच झालेले आहेत. अगोदर आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. आज जो आपल्याला मान मिळतोय तो सेवेमध्ये सन्मान मिळतोय तो मॅममुळेच मिळतोय. असं मी जाहीर करते त्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवून त्याचा सन्मान करा. मॅडमनी आपल्याला मेहनत केलेली आहे आणि सर्वांना इथपर्यंत मेहनत केलेली आहे त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
तर आम्ही साहित्यिक समाजसेवक एक तुकारामांच्या 2 ओळींनी मी सुरुवात करते, जे शब्दांची महती सांगतात. शब्द कसे वापरावेत, व्यवस्थित वापरले तर ते आपलं औषध होतं आणि नाही तर ते दुसऱ्याला जखम करतं. एक स्त्री मूर्तिमंत, कीर्तिमंत, यशवंत, गुणवंत. एक स्त्री लाडकी लेक जाधवांची, लाडकी लेक जाधवांची याद द्या, समाजाला साथ द्या. धन्यवाद, धन्यवाद. चालू. धन्यवाद ताई. अतिशय छान काव्याच्या माध्यमातून जळगाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्र इथे आलेला आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ती मी शब्दात सांगू शकत नाही. कारण तुम्ही जे आलेला आहात तो आनंद तो वेगळाच आहे, तो पैशात मोजताच येणार नाही. करोडो रुपये जरी दिले तरी तो आनंद मोजता येत नाही. जो मला आत्मा आनंद म्हणतात ना, तो आत्मिक आनंद तो मला झालेला आहे. हे कार्य करताना मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजासाठी करावं. आलेल्या पाहुण्यांचं पहिला अवश्य हवं की तोरसकर साहेब आपले अध्यक्ष आहेत, अलका मॅडम आहेत. अलका मॅडमचे तर खूपच ग्रेट आहात. आपले सर जे की माहिती आहे किती मोठं त्यांनी काम केलेले आहे, त्यांचा खूप विजय आणि होऊन जातात. मग आपण तसंच करायचं का? तर नाही. मग देवाने बुद्धी दिलेली आहे, 2 विचार दिलेले आहेत, राईट आणि रॉंग. तर देव म्हणते किंवा तुला राईट बुद्धी घे, गरिबांची मदत कर. आता बरेच आहे मुक्या प्राण्यांच्या वरती पण आपण काम करू शकतोय, कारण आज मुक्या प्राण्यांना त्यांना तोंड नाहीये. बरेच लोक हॉटेलच्या बाहेर ते प्राणी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, पण त्याच्यासाठी करण्यासाठी कोणी देत नाही. पण तुम्ही जेव्हा 10 रुपये हॉटेलमध्ये खाता, चहा पिता, ते 10 रुपये त्या प्राण्यांना मग तुम्ही खर्च करू शकताय. अशा पद्धतीने आपल्या महिलांसाठी काम सुरू आहे. या कार्यक्रमाला आपण यावंच लागेल. तर त्या दिवसापासून मी माझ्याकडून जे काय शक्य होईल तेवढी मदत केलेली आहे आणि आवर्जून मला इथे बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी ताईंचं खूप 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 आभार आहे. आणि या सर्व समृद्धी पर्यटन सांस्कृतिक सेवा ट्रस्टचे सर्व ट्रस्टी यांचाही मी पूर्णपणे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. मुख्य म्हणजे समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट आयोजित यांच्या मुख्य मीनाक्षी पाटील मॅडम यांनी जो हा प्रोग्राम केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची पुढे प्रगती होईल असं मला वाटतं. मनपूर्वक आभार मानतो. समृद्धी पर्यटक सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट त्याचे प्रमुख मीनाक्षी पाटील मॅडम आज खरंच यांनी आज कार्यक्रम एवढा छान राबवलेला आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल. तसंच मी माझा एक अनुभव सांगतो. 26/11/2008 त्यावेळेला आपल्या मुंबई शहरावर 10 आतंकवाद्यांनी CST रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, रणभवन, हॉटेल ऑबेराय, ताज, नरीमन हाऊस, कॅपी लिओपोर्ट अशा अलग अलग ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट आणि फायरिंग केली होती. आणि असा मेसेज मिळाल्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागाप्पा माळी यांनी मला, तेव्हा मी DP वर्करला कार्यरत होतो. आणि सोन्यासारखी माणसं या स्टेजवर आहेत आणि सोन्यासारखी माणसं आपल्या समोर पण बसलेली आहेत. कारण सोन्याहूनही पिवळं असं तुमचं कर्तृत्व आहे, फार मोठं कर्तृत्व आहे. अशा प्रकारची सर्व ही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. तरी हा महाराष्ट्र ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालिया, नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. एक गणात जनार्दन, खांब तिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झाला शे कळस, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा. महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. मला पहिल्यांदा कुठलं बाबा केला कोण गाली ऐसना दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगाला दरबार झाला बकवार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानले हार. इतक्याच अचानक एक सरदार उठला, बोलला
नित्यानंद कुंभार, सन्माननीय नित्यानंद कुंभार दोघांचा या ठिकाणी. यानंतर सन्माननीय मयुरी पाखरे यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान घेऊन जावा. सन्माननीय मयुरी पाखरे. इथे बघा ना यासाठी खाली बसून व्हिडिओ मराठी आमची शान, माय मराठी आमची शान, माय मराठी आमची शान, माय मराठी आमचा अभिमान, जपतो मराठीचा सारे सन्मान, माय मराठी आमचा स्वाभिमान, माय मराठी आमचा स्वाभिमान, सुख समृद्धी जीवन छान, सुख समृद्धी जीवन छान, माय मराठीचे पहावे दर्पण, माय मराठीचे पहावे दर्पण. भारत कवितेचे सिद्धप्पा गावडे साहेब, रामचंद्र उंडाळे साहेब, रामचंद्र उंडाळे साहेब मंचावरती या. हेमलता गीते, उपासना किरपण, सूर्यवंशी साहेब वरती या. कायदे साहेब वरती या. कायदे साहेब. सत्येंद्र संगप्पा राऊत. मॅम इथे मॅम शोभाताई आपण मंचावरती यायचंय. हो बघून इथे हा बोला. इथे गायकवाड आपण तयार राहायचंय. संतोष सोनावणे, थांबा इथे बघा. सोमनाथ भाऊ कुंभार आपण तयारच राहायचंय. इथे बघा. इथे बघा. सोमनाथ कुंभार. त्यांचे सर्व कार्यभाग आपले कुंभस्थ करणार आहे. कुंभार साहेब आपल्याकडे लक्ष द्या. रोहित पाटील हे रोहित जाधव हे कोल्हापूरला आहेत, पत्रकार आहेत. ते पण आपल्याला सांगलीमध्ये जो प्रोग्राम होणार आहे तिथे ते हजर असणार आहेत. सर्व कार्यक्रम त्यांच्या स्वाधीन आहेत. त्यानंतर